सगळे भाग्यवान होतो की त्या कार्यगौरव सोहळ्याला उपस्थित राहू शकलो. पण काही लोक त्या कार्यगौरव सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही आणि त्या सर्वांच्या वतीने आज आपण इथे कार्यगौरवानंतर सुनील काकांचा सत्कार किंवा स्वागत करण्याचे ठरवलेले आहे आणि त्यासाठी आपण आजचा हा दिवस मागून घेतलेला आहे. आपण सर्व भाग्यशाली आहोत की असे मार्गदर्शक श्री गुरु आपल्याला लाभलेले आहेत. असे मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत. आपणा सर्वांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अधिकार हा कमवावा लागत असतो आणि अधिकार कमावल्यानंतर अधिकार संपन्न जेव्हा आपण होतो, तेव्हा आपले श्रीगुरु आपल्याला त्याची एक पावती देतात. सुनील काकांच्या पारमार्थिक जीवनामध्ये कशा पद्धतीने साधना करून आणि श्रीगुरूंप्रती श्रद्धा आणि समर्पण ठेवून स्वतःला आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये तप्त केलं. स्वतःचे पारमार्थिक जीवन घडवले आणि पारमार्थिक जीवन घडवल्यानंतर सुनील काकांना आपल्या सर्वांना माहिती आहे की सुनील काकांना श्री गुरूंकडून अधिकार प्राप्त झाले. आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. परीस हा लोखंडाला सोने करतो, पण श्रीगुरु जेव्हा अधिकार संपन्न शिष्याला जवळ घेतात किंवा आपलं करतात, तेव्हा ते त्या शिष्याला सुद्धा श्रीगुरूंसारखंच करतात. आणि असेच अधिकार संपन्न शिष्य हे सिद्ध झाले आणि हे सिद्ध होऊन आपले सुनील काका सुद्धा श्रीगुरूच झाले. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक झाले. ते एवढं करून थांबले नाही. ते अधिकार संपन्न झाल्यानंतर इथेच न थांबता त्यांनी श्रीगुरूंना अपेक्षित असलेली शास्त्र, धर्म आणि श्रीगुरूंची जी कार्यव्यवस्था आहे, श्रीगुरूंची जी कार्याची धुरा आहे, ती त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि तो वारसा काय म्हणतात, परंपरेचा तो वारसा त्यांनी कायम ठेवला. जसे डॉक्टर काकांनी अनेक ठिकाणी प्रवचने करून किंवा साधक वर्ग तयार करून सामान्य साधकाला मुमुक्षुत्वापर्यंत नेले आणि मुमुक्षु साधकाला अधिकार प्राप्त करून दिले किंवा ब्रह्मतत्वाची जाणीव करून दिली, त्याची प्राप्ती करून दिली. तसंच सुनील काका सुद्धा आपले संपूर्ण तन मन धनाने पुढील आयुष्य डॉक्टर काकांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी त्यांनी वाहून दिलेले आहे. आणि त्यांनी हे जे कार्य सुरू केले किंवा त्यांचे हे जे स्वतःला झटून पूर्ण वाहून देऊन जे कार्य करतात, त्यांच्याकडे बघून मला असं वाटतं की आता उरलो उपकारापुरता याची खरी जाण त्यांनी ठेवलेली आहे आणि श्रीगुरूंचरणी त्यांनी आपल्या जीवत्वाचं पूर्ण समर्पण केलेलं आहे. म्हणूनच ते इतक्या हिरिरीने, इतक्या तन मन धनाने श्रीगुरूंचं कार्य पुढे नेतात. त्यांच्या कुठल्याही कार्यामध्ये त्यांचा स्वार्थ आपल्याला दिसत नाही. त्यांचा द्वैत विचार आपल्याला दिसत नाही. ते कधीही कोणाला कमी किंवा कोणाला जास्त लेखत नाही. तर श्रीगुरूंच्या कार्यासाठी आणि ज्ञान, उपनिषदांचं ज्ञान, ब्रह्मतत्वाचं ज्ञान, शास्त्राचं ज्ञान संपूर्ण जीवांपर्यंत पोचावं आणि त्या जीवांचं कल्याण व्हावं, यासाठी सुनील काकांची नेहमी तळमळ चालू असते आणि या तळमळीच्या पोटी ते जे कार्य करतात, त्या कार्याची दखल डॉक्टर काकांनी घेतली आणि डॉक्टर काकांनी त्या कार्याची दखल घेऊन सुनील काकांचा कार्यगौरव सत्कार केला. हा एक अत्यंत आनंदाचा क्षण आज आपल्या सर्वांसाठी आहे. मी शैला काकूंचंही नाव यात घेईल. शैला काकूंनी सुद्धा सुनील काकांच्या बरोबरीने उभे राहून, सुनील काकांच्या बरोबरीने स्वतःचे संपूर्ण जीवत्व झोकून देऊन, आपल्या अर्धांगाप्रमाणे जसं अर्धांग आहे तसंच काम शैला काकूने सुद्धा केलेलं आहे. आणि शैला काकूंकडून सुद्धा आपल्याला अनेक साधकांना त्यांच्या पारमार्थिक जीवनाची वाटचाल, त्यांच्या पारमार्थिक जीवनाची घडी बसवण्यासाठी नेहमी मदत होत असते.
दुसरे म्हणजे संत आणि श्रीगुरु जे आहे ते साधनेने घडतात हे जरी खरे असले तरी त्या कार्यासाठीच त्यांचा जन्म झालेला असतो किंवा ते या कार्यासाठीच जन्माला आले असतात हे सुद्धा तेवढेच खरे आहे. अशा या परम आदरणीय सुनील काका ज्या मातेच्या उदरी जन्माला आले त्या माता म्हणजे आजी त्या सुद्धा या कार्यक्रमाला या सोहळ्याला उपस्थित होत्या नाही तर सुनील काका आणि काकू हे आवर्जून त्यांना या सोहळ्याला घेऊन गेले. इतक्या वयात सुद्धा आजी त्या सोहळ्याला त्यांनी येण्याची इच्छा व्यक्त केली आणि सुनील काका आणि काकू त्यांना सोहळ्याला घेऊन गेले. यावरून हे लक्षात येतं की सुनील काका आणि काकूंचे त्यांच्या मातेप्रतीचे जे एक मनातील भाव आहे ते भाव हे श्रीगुरूं इतकेच सर्वोच्च आहे. कारण शेवटी आधी त्यांना जे संस्कार आधीपासून मिळालेले आहे त्यांच्या घरातून मातापित्यांकडून नानांकडून आणि आजीकडून ते संस्कारांनी सुनील काकांना घडवलेलं आहे आणि सुनील काका त्या संस्कारांना कधीही दुजे स्थान देऊ शकत नाही हे आपल्याला या त्यांच्या कृतीतून दिसलेलं आहे. अशा ह्या आपल्या लाडक्या श्रीगुरूंच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या आजी यांचे सुद्धा स्वागत किंवा स्वागत या दिवशी झाले पाहिजे. कारण की आपण केलेल्या संस्कारांचं परमोच्च चीज जर काय असेल तर ते ह्या प्रकारचा श्रीगुरूंकडून केलेला कार्यगौरव हे मला वाटतं. जेव्हा आपल्या श्रीगुरूंकडून आपला कार्यगौरव होतो त्याच्यानंतरचा कुठलाही पुरस्कार किती पुरस्कार मिळाले किती गौरव झाले तरी ते दुसऱ्या स्थानी ठेवतात किंवा त्याला 2 नंबरचं स्थान राहील. 1 नंबरचा कार्यगौरव हा सुनील काकांचा आता झालेला आहे आणि हाच कार्यगौरव आजींना सुद्धा लागू पडतो कारण की आजींनी त्या प्रकारचे संस्कार देऊन सुनील काकांनी त्यांचं चीज केलेलं आहे. मी शैला काकूंना विनंती करतो की शैला काकूंनी परमपूज्य आजींचा आणि सुनील काकांचा आमच्या सर्वांच्या वतीने स्वागत करावे आणि आमच्या मनोभावना आणि आमचा उल्हास आमचा उत्साह आमचा आनंद तिथे व्यक्त करावा. शैला काकू. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वांच्या वतीने मी आजीचा सत्कार करते. साधकांच्या वतीने आजीला साल अर्पण केली आणि पुष्पगुच्छ अर्पण करते आणि सगळ्यांच्या वतीने मी आजीला नमस्कार करते. सद्गुरुनाथ महाराज की जय. धन्य ती माऊली, धन्य तो सुपुत्र. आता मी शैला काकूंना विनंती करतो की त्यांनी सुनील काकांचाही आमच्या सर्वांच्या वतीने स्वागत करावे आणि आमच्या सर्वांच्या मनातील भावना प्रकट कराव्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सुनील काकांचं स्वागत करते सगळ्यांच्या वतीने, साधकांच्या वतीने आणि सर्व साधकांच्या वतीने त्यांना साष्टांग प्रणिपात करते आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. आता मी शैला काकूंना विनंती करतो की सुनील काकांनी आपला हा जो पारमार्थिक प्रवास आणि ही जी त्यांचं जे कार्य डॉक्टर काकांच्या आदेशाने वाढवलेलं आहे त्याचा थोडक्यात आढावा घ्यावा. कारण की
शेवटी सैला काकूंनीच सुनील काकांचं हे सर्व कार्य अगदी जवळून बघितलेलं आहे आणि केवळ बघितलेलंच नाही तर त्या संपूर्ण कार्यामध्ये तन मनाने स्वतःला झोकून देऊन त्या कार्यामध्ये त्या सोबत राहिलेल्या आहे. तर आम्हा सर्वांना ह्या कार्याचा, सुनील काकांच्या ह्या कार्याचा आणि पारमार्थिक प्रवासाचा आढावा शैला काकूंकडून नक्कीच ऐकायला आवडेल. मी शैला काकूंना विनंती करतो की त्यांनी सुनील काकांचा कार्याचा आढावा घेऊन आमच्या सर्वांना आनंदित करावे. काकू तुमचा माईक बंद आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. शैला मोबाईल थोडा बरोबर ठेव. आता येतोय आवाज? इको येतोय. हो येतोय. दुसरा मोबाईल बंद ठेव. थोड्या मध्ये वा. शैला चेहरा नीट दिसत नाही. साईडला हो थोडीशी, डाव्या साईडला. हा आता ठीक आहे. आता बरोबर. पूर्ण नाही दिसत चेलू चेहरा. तू कॅमेरा बरोबर हे कर, ऍडजस्ट कर. हा अशी बसली तर ठीक आहे ना. तुम्ही ऍडजस्ट कर थोडासा कॅमेरा. वर करावा लागेल कॅमेरा, थोडा वर कर सुश्रुत. हा ठीक आहे, ठीक ठीक. जास्ती वर नाही, बस ठीक आहे, ठीक. ओके. ऑटो रोटेट मध्ये टाक सुश्रुत तो आधी. ऑटो रोटेट मध्ये टाक मग. आता सगळं ठीक आहे. हा इको. बरोबर. माईक ऑन करा काकू, म्यूट झालं काकूंचा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार. परमपूज्य मंदात यांना साष्टांग नमस्कार. परमादरणीय सुनील काकांना व त्यांच्या मातोश्री यांना नमस्कार. आणि श्रोते आपणा सगळ्यांना वंदन करते. आणि आज झालेल्या सुनील काकांच्या सत्कार समारंभाच्या कार्याचा जो आढावा आहे, त्या कार्याचा आढावा घ्यायला मी आज सुरुवात करते. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणारे आचार्य डॉक्टर सुनील नारायणराव डुले यांच्या कार्याचा गौरव नुकताच शिवगड येथे परमपूज्य काकांच्या उपस्थितीत तसेच श्रद्धेय मुळे काकांच्या हस्ते संपन्न झाला. गौरव हा कार्याचा आहे व हे कार्य करणारे निमित्त मात्र स्वतःला समजणारी व्यक्ती
म्हणजे पूज्य सुनील काका यांचा तो सत्कार झाला व साधक वर्गामध्ये आनंदाची लाट उसळली. हा सत्कार माझा नसून प्रत्येक साधकांच्या अभ्यासू वृत्तीचा आहे, असे सत्कारापूर्वीचे उद्गार सुनील काकांचे होते. त्यामुळे व्यक्तिनिष्ठेपेक्षा परत तत्वनिष्ठा प्रस्थापित झाली. अशा सुनील काकांचा जन्म 27 डिसेंबर 1957 म्हणजे पौष षष्ठी या दिवशी झाला. शिक्षण BSc DHMS होमिओपॅथ, वैद्यकीय प्रशिक्षण डॉक्टर उमरेडकर यांच्याकडे झाले आणि विशेष वैद्यकीय प्रशिक्षण राष्ट्रपतीचे होमिओपॅथ सल्लागार डॉक्टर जुगल किशोर नवी दिल्ली येथे झाले. व्यावसायिक निवृत्ती 53व्या वर्षी घेऊन पुढील पिढींवर व्यवसाय सोपवून स्वतः वेदांताचा प्रचार आणि प्रसार कार्यात व्यस्त झाले. बालपण वडील श्री नानासाहेब लुले अत्यंत प्रसन्न, आनंदी, विचार प्रबोधन करणारे, त्यामुळे त्यांच्या काकांच्या मनावर सखोल संस्कार झाला व या संस्कारातून पूज्य शंकराचार्यांचे आकर्षण निर्माण झाले. आई मंगला लुले अत्यंत शुद्ध आणि निर्मळ अंतःकरणाच्या, धार्मिक वृत्तीच्या, गृहकृत्यात दक्ष अशी सुगृहिणी, पतिव्रता, आजही पतीच्या चरणाचे तीर्थ घेण्याचा नेम, जप, उपासना यात सदैव मग्न असणारी ही माऊली यांच्या संस्कारातून नीटनेटकेपणा, प्रेमळ, मृदू स्वभाव या सर्व गुणातून साकारले सुनील काकांचे बालपण. या बालपणामध्ये बालमित्र जीवनात आला डॉक्टर अनंत बांगडे तुमसर यांची मैत्री सुनील काकांना फार उपयुक्त ठरली आणि जीवनाला आकार आला तो परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या प्रदीर्घ सहवासात व परमपूज्य काकांच्या कृपाशीर्वादाने जीवन फुलले, बहरले व कार्याला प्रारंभ झाला. कार्याचा श्री गणेशा झाला तो परमपूज्य तन्मयानंद महाराज यांच्या साधक परिवारात भजनाचे अर्थ समजावून सांगणे, भजन आमच्या साधकांकडून म्हणवून घेणे व अल्पशा प्रमाणात कार्य सुरू झाले. हा कार्याचा श्री गणेशा झाला. मुलाचे पाय पाण्यात दिसतात असं म्हणतात, त्याप्रमाणे अल्प प्रमाणात असलेल्या या कार्यातच सुनील काकांचे गुण दिसून आले. कार्यतत्परता, तळमळ, साधकांवरील प्रेम, गुरुनिष्ठा व स्वस्वरूपाची ओढ, ध्यास लागला ह्या जीवाला कधी मिळवेशी जीवा शिवाला, अशा प्रकारच्या काव्यातून जीवीची आवडी लक्षात आली. तत्वनिष्ठा जबरदस्त होती. नर्मदा काठी असलेल्या मोरटक्का या ठिकाणी आपले वडील नानांचे गुरु परमपूज्य भालचंद्र शास्त्री भारताचार्य यांच्या आश्रमात ही तत्वनिष्ठा दृढ झाली. हळूहळू कार्याने आकार घेतला. ते आदरणीय बापूकाका सहस्त्रबुद्धे यांच्या आनंदवन या आध्यात्मिक नक्षत्र वनात, आनंदवन हे सुनील काकांचे नित्यवारीचे ठिकाण झाले. तेथील कार्यक्रम, शिबिर, अभ्यास वर्ग अत्यंत नेटाने चालवून सुनील काकांनी साधकांकडून शमदमाचा, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना यांचा जबरदस्त आमच्या साधकांकडून अभ्यास करून घेतला. तसेच कोजागिरी या दिवशी वेदांताचा अभ्यास सुरू करून वेदांताची कोजागिरी हे नामाभिधान त्या कोजागिरीला दिले आणि वेदांताचा अभ्यास आमचा हळूहळू सुरू झाला. स्वरूप प्राप्तीची ओढ वाढली होती. अनेक ठिकाणी साधना करून समाधान प्राप्त होत नव्हते. मग मात्र परमपूज्य काकांच्या सहवासात ते समाधान पूर्ण प्राप्त झाले व हे तुझे श्री गुरु असे पित्यांकडून म्हणजे नानांकडून आज्ञा घेऊन परमपूज्य काकांच्या चरणी सुनील काका स्थिर झाले. पुढील ज्ञानदानाचे कार्य आता सुरू झाले होते. आनंदवनामध्ये सगळे सण, सगळे उत्सव शिबिर स्वरूपात सुरू झाले. अभ्यास वर्ग सुरू झाले.
अनेक प्रकरण ग्रंथ, स्तोत्र यावर अभ्यास व तो अभ्यास जीवनामध्ये कसा उतरवायचा याचे प्रशिक्षण साधकांचे सुरू झाले. आम्ही साधक घडत होतो, विकसित होत होतो. साधकत्व आमचे फुलत होते. अशा रूपाने सुनील काकांचे कार्य पण फुलत होते. डॉक्टर भैया व भाभी पुरोहित यांच्या घरकुलामध्ये हे कार्य मात्र विकसित झाले. सकाळी 7 ते 8 ह्या वेळात अभ्यास वर्ग होत असत. डॉक्टर पुरोहित यांचे घर हे सत्संग मंडळाचे झाले. त्यात सर्व प्रकारच्या साधकांचा सहभाग होता. एकदा आलेला साधक परमपूज्य काकांचे तत्वज्ञान ऐकून चिकटूनच राहायचा व परमपूज्य काकांचे तत्वज्ञान आणि पूज्य सुनील काकांचे वक्तव्य यांच्या सुरेख मिलाफातून कारवा गट तयार झाला. नामाभिधान डॉक्टर काकांनी केले. आनंदाला पारावार नव्हता. परमपूज्य काकांचे आशीर्वाद वेळोवेळी सातत्याने मिळत गेले व सुनील काकांचे व्यक्तिमत्व घडत गेले. चालता तुझिया वाटे, मी नसावे एकटे, पाठी असावे रेटे, सहचारांचे ह्याप्रमाणे डॉक्टर अनंत बांगडे तुमसर, भाऊ एदलाबादकर यवतमाळ, आनंदवन परिवार यवतमाळ, आमचे भैया भाभी आणि पांडे वहिनी बगेकर आणि संपूर्ण कारवा परिवार यांच्या या सहचरांच्या रेटे होतेच. वाटचाल द्रुतगतीने सुरू होती व या वाटचालीला कोरोनाने खीळ बसली. या गतीला खीळ बसली. परंतु याही परिस्थितीत नैराश्य न येता कार्य सुरू ठेवण्यामध्ये सर्वात मोठा वाटा डॉक्टर सुश्रुत व अद्वैत लुले म्हणजे सुनील काकांचे सुपुत्र यांचा आहे. त्यांनी ऑनलाईन वरून पित्याचे कार्य नेटाने समोर नेले व त्याला दृश्य स्वरूपामध्ये या कार्याला दृश्य स्वरूपात आणले. ते अकोल्यातील डॉक्टर वसुधा देव व त्यांचे पती विनोद देव यांनी या पूर्ण कार्याला दृश्यचा दर्जा दिला. या दोघांनी आणि आनंदाचे डोही ही युट्यूब चॅनेल सुरू करून सर्व कार्यभार सांभाळला. या 2 खंद्यावीरांनी असे कार्य नेटाने सुरू होते. गुरुसेवा सर्व साधकांना घेऊन अखंड सुरू असतानाच एक दिवस अचानक अलगद सुनील काका आचार्य पदाला प्राप्त झाले. परमपूज्य काकांचे कृपाशीर्वाद पूर्णपणे फळले. आनंदाचे डोही, आनंद तरंग क्षण होता भाग्याचा. सुनील काकांच्या खांद्यावर परमपूज्य काकांनी प्रचार, प्रसार आणि अनुग्रह देणे ही धुरा ठेवली. पण अहोभाग्य हो सुनील काकांचे अनेक साधक अभ्यास वर्गाच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि ही धुरा या सर्व साधकांनी सक्षमतेने पेलली. पंकज देशपांडे, पराग देव, पद्माकर वैद्य यवतमाळ येथील साधक, पांढरकवडा येथील पाटणकर दाम्पत्य, मारावार दाम्पत्य, पुसद येथील सौ वासंती पांडे, बडनेरा येथील मयुरी तेली, तुमसर येथील आनंद काका बांगडे, पुणे येथील सुरेंद्र देव, संजय आणि विशाखा भदे, नगर येथील शंकरराव व सुनीता कुलकर्णी, बार्शी येथील सुवर्णा कुलकर्णी व प्रभाकर कुलकर्णी, विलासपूर येथील स्वातीताई रानाडे, पुणे येथील आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आदरणीय नीलाताई दातार श्रुती पठण करून, त्याचप्रमाणे दारव्हा येथील राम आणि सायली घोटकर हे सर्व ऑनलाईनचे अभ्यास वर्ग, या ठिकाणी हे सगळे ऑफलाईन अभ्यास वर्ग सुरू झाले आणि कार्य बहरत फुलत गेले. ऑनलाईनचे सर्व साधक, साधारण 150 साधक नित्य श्रवणाने ह्या कार्यामध्ये सहभागी होऊन त्यांनी ह्या कार्याचा भार हलका केला. अशा ह्या कार्याचा गौरव हा खरंच अभ्यासू वृत्तीचा आणि साधकांचा आहे हे मनोमन पटले. परमपूज्य काकांनी केलेल्या कार्याच्या गौरवानंतर ह्या कार्याला मात्र देव कार्याचे स्वरूप आले. हे देव कार्य आहे, सामान्य माणसांचे कार्य नाही हे मनोमन पटले. ह्या सगळ्या कार्यांचे
कौतुक पाहत होते. काकांचे सासरे ऍडव्होकेट वसंतराव जलतारे डोळ्यात कौतुक साठवीत होते ठाण्या इथून. आणि सासूबाईंचे म्हणजे सुहासिनीताई जलतारे यांचे भाकीत खरे ठरले आणि आशीर्वाद त्यांचा फळला. ह्या समाधानामध्ये ते डोळ्यामध्ये सगळे कौतुक त्या दिवशी साठवत होते. व ह्या सर्व कार्यांचा साक्षीदार सौ शैला लुले आहे. कार्याकडे साक्षीद्वारे बघत साधकाचे कौतुक किती करू किती नाही या भावनेने अंतःकरण उचंबळून येत आहे व समाधानाने ओतप्रोत भरलेले आहे. असे हे ओतप्रोत भरलेले अंतःकरण घेऊन पुनश्च सर्व या देवकार्यामध्ये सहभागी असलेल्या हातभार लावत असलेल्या प्रत्येक साधकाला माझे शतशः प्रणाम. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शैला काकू, धन्यवाद देतो आपणाला. आणि आपले आणि सुनील काकांचे हे खूप मोठेपण आहे की आपण दोघांनी हे जो कार्यगौरवाचा जो काही पुरस्कार आहे किंवा जे काही कार्याचा गौरव आहे हा व्यक्तीचा नसून कार्याचा आहे हे सांगून इथे पुन्हा काकांच्या परंपरेला आणि कार्यालाच प्रथम स्थान दिले. शैला काकूंचे धन्यवाद देतो. आणि आता ह्या स्वागताचा हा जो कार्यक्रम आहे याला थोडं पुढे नेऊया. श्रीगुरूंप्रती आपण सर्वांच्या मनात आदरभाव असतोच, कृतज्ञता असतेच. पण असा आदरभाव आणि कृतज्ञता पांढरकवडा येथील ज्येष्ठ साधिका सौ मीनाताई मारावार म्हणजे मारावार काकू यांनी शब्दामध्ये आपल्या भावनांना शब्दामध्ये आणलं आणि शब्दांमधून आपल्या भावनांची एक रचना तयार केली. ती रचना आमच्या सर्वांच्या वतीने त्यांनी इथे प्रकट करावी किंवा मांडावी, सांगावी, म्हणून दाखवावी अशी मी त्यांना विनंती करतो. हे सगळं करण्याचं कौशल्य हे प्रत्येकामध्ये असतंच असं नाही, पण आपल्या भावनांना शब्दामध्ये आणि शब्दांतून रचनामध्ये प्रकट करण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये जे आलं ते त्यांच्या श्रीगुरु प्रेमापोटी आलं आणि श्रीगुरु प्रेमातून त्यांच्याकडून ही रचना केली गेली असं मला वाटतं. कारण की त्यांचं श्रीगुरु प्रेम आणि श्रीगुरूंप्रतीचे भाव मी नेहमी बघत असतो. आपणा सर्वांना सुद्धा आपणा सर्वांच्या वतीने हे आपले सगळ्यांचे भाव म्हणून मीना काकू ते प्रकट करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मीना काकू, कृपया तुम्ही तुमच्या भावना आणि रचलेले शब्द प्रकट करावे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिनांक 1 मार्च 26 शिवगड शिबिरात सुनील काकांचा कार्यगौरव पुरस्कार डॉक्टर देशमुख काकांकडून झाला आणि त्याकरिता मलाही आपण भावसुमनांजली काकांना समर्पित करावी असं वाटलं आणि त्यातून काकांच्या आद्याक्षरांवर एक कविता अगदी सहज सुचली आणि ती म्हणूनच मी लिहून काढली आणि ती या ठिकाणी पुन्हा एकदा सादर करते आहे. शिवगड शिबिरात सुद्धा आपण ती ऐकली, परंतु आजही आपल्या सर्व साधकांना माझं मनोगत या ठिकाणी ऐकून घ्यायचं आहे. कवितेचं नाव आहे आद्याक्षरे बोलू लागली आणि ती आद्याक्षरे अशी आहेत: आचार्य सुनील काका नारायणराव लुले. आनंदाचा झरा परमार्थाचा लळा मिळाला मज गुरु कृपेने, मिळाला मज गुरु कृपेने. चालना देऊन अभ्यासाची पळवितात अज्ञान अविद्या ज्ञानाने, पळवितात अज्ञान अविद्या ज्ञानाने. यथार्थ ज्ञान अनुभवाची खाण
लुटवितात शिष्यांना प्रेमाने, लुटवितात शिष्यांना प्रेमाने. सुरेख, सुरळीत, सुलभ जीवन जगण्याची कला शिकवितात आनंदाने, शिकवितात आनंदाने. नीलवर्णी आकाशाप्रमाणे विशाल सूक्ष्म विचार देतात सहजतेने, सूक्ष्म विचार देतात सहजतेने. लढावे कसे तीव्र मुमुक्षु बनण्यासाठी शिकवितात आपुल्या आचरणाने, शिकवितात आपुल्या आचरणाने. काय सार काय असार बिंबवितात मनी विविध दृष्टांताने, बिंबवितात मनी विविध दृष्टांताने. का नसावे जिद्द मला जीवन सुखरूप करण्याची, सांगतात परोपरीने, सांगतात परोपरीने. नाद असावा एकच मला जीवन मुक्तीचा, सांगतात सदा आग्रहाने, सांगतात सदा आग्रहाने. राखावा आपुल्या नरजन्माचा मान सन्मान, ठसवितात कलेकलेने, ठसवितात कलेकलेने. यत्न कधी न सोडावा हेच उचित, समजावितात वक्तृत्वाने, समजावितात वक्तृत्वाने. न धरावा कधी अहंकार हेच सांगणे मज सातत्याने, हेच सांगणे मज सातत्याने. राहो सदैव अशीच कृपा मजवर, मजवर ईश्वर आज्ञेने. वरवरच्या रूपात न रमता, रंगतात स्वरूपात गुरुराय हर्षाने, रंगतात स्वरूपात गुरुराय हर्षाने. लुटून घ्यावा मोद जोवर आहे चैतन्य, हेच सांगतात नेमाने, हेच सांगतात नेमाने. लेखन केले अल्पबुद्धी शिष्याने, प्रमाद घ्यावे स्वीकारून, हेच माझे मागणे, हेच माझे मागणे, हेच माझे मागणे. परमपूज्य सद्गुरु सुनील काकास त्रिवार वंदन करते आणि आपली रजा घेते. नमस्कार. जगदंबा स्वाध्याय मंच पांढरकवडा सर्व साधकातर्फे माझे सद्गुरू डॉक्टर सुनील काका लुले यांचे कार्यगौरव पुरस्काराबद्दल पुनश्च अभिष्ट चिंतन करतो. रामकृष्ण हरी. खूप छान मीनाताई, आमच्या सर्वांच्या वतीने तुम्ही आपल्या भावना इतक्या सुंदर शब्दबद्ध आणि रचनाबद्ध करून सगळ्यांच्या वतीने सुनील काकांपुढे मांडल्या. खरंच आमच्या सर्वांचे भाव आणि आमचे सर्वांच्या विचार सुनील काकांप्रती असेच आहे, कारण प्रत्येकाला सुनील काकांनी प्रत्येक वेळी सारखंच मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी कुठेही दुजाभाव ठेवलेला नाही आणि त्यामुळे सुनील काका खरंच आमच्या सर्वांचे लाडके आहे. पुढे मी सुनील काकांचे पहिले शिष्य होण्याचा मान मिळवलेले सुरेंद्रदादा देव यांना विनंती करतो की डॉक्टर काकांच्या हस्ते मिळालेले कार्यगौरवांचे सरमार पत्र त्यांनी इथे आम्हा सर्वांना वाचून दाखवावे आणि खरंच एका श्रीगुरूंकडून कार्याची दखल घेतल्यावर किती आनंद होतो आणि ते शब्द काय असतात हे आम्हा सर्वांना सुद्धा ऐकण्याची इच्छा आहे. त्याकरिता मी सुरेंद्रदादांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सुनील काकांना मिळालेले कार्यगौरवाचे जे पत्र आहे ते येथे वाचन करून दाखवावे. कार्यगौरव पत्र. सनविवी. श्रद्धेय डॉक्टर सुनील नारायण लुले, यवतमाळ. आपणास शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट मुरगुड या संस्थेच्या वतीने दिला जाणारा आध्यात्मिक कार्यगौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. परमपूज्य मंदाताई गंधे यांची प्रेरणा मागील 3 पिढ्यांपासून घरी श्री नाथ भागवत निरूपण संस्कार व पिताश्री वैकुंठवासी नारायणराव यांच्याकडून परमार्थाचा वसा
आपणास प्राप्त झाला आणि सद्गुरू डॉक्टर काका यांच्या अनुग्रहाने तयाचा वेलू गेला गगनावरी. सद्गुरूंच्या संगे शिष्य बिघडला, शिष्य बिघडला सद्गुरूच झाला, ही उक्ती आपण सार्थ केलीत. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, याचे आपण उत्तम उदाहरण आहात. नीटनेटकेपणा, निर्भीडता, शिस्त, विचारांची स्पष्टता, सहनशीलता आणि सुचिता या गुणसंपदेने आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, हे आपण साध्य केलेत. आपण माणूसपारखी आहात. आपण साधकांचा पोत जाणून नेमके साधन सांगता, त्यामुळे आपण साधक प्रिय आहात. कार्याची स्पष्टता, ध्येयाची स्पष्टता, सातत्याचा ध्यास आणि अंतःकरणस्पर्शी वक्तृत्व, ह्यामुळे आपण शिष्य प्रबोधनात आनंदाचे ते मूळ, तेथे आटती प्रमाणांचे जळ, आपणासारिखे सकळ करोनी ठेले, असं कार्य करून आपण डॉक्टर काका साधक परिवारात अग्रस्थानी आहात, समर्थ आहात. आपण प्रपंचात अनाग्रही आणि परमार्थात आग्रही आहात. पत्नी सौ शैलजा आपल्या सस्वरूपी विहाराने प्रभावित होऊन आपल्या परमार्थ अर्धांगिनी बनून सहप्रवाचक बनले आहेत. उभयता आपण शरीरभेदाने द्वैतात आणि पारमार्थिक दृष्ट्या अद्वैतात आहात. तत्वनिष्ठ जीवननिष्ठा ह्यामुळे अनुकूलता प्रतिकूलता ही ईश्वराच्या इच्छेने येते, हे आपण लीलया स्वीकारता. प्रथम विचार आणि मगच कृती ही दुर्मिळ जीवनशैली आपण जगता आणि परिणामांना यशात बदलता. आपण गेली 25-30 वर्ष शिष्य प्रबोधनार्थ संत वाङ्मय, आचार्य वाङ्मय, रामदासी, वारकरी प्रस्थांतरी विवेचनाचे कार्य, प्रत्यक्ष सत्र, ऑनलाईन अभ्यास वर्ग, आपली 2 यूट्यूब चॅनल्स आणि असंख्य व्हिडिओ याद्वारे करीत आहात. काशीपंचकम आणि ओविबद्ध आत्माराम हे आपले ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. सद्गुरू डॉक्टर काकांचे कडून अनुग्रह देण्याचा अधिकार मिळाल्यानंतर आपल्या सश्रद्ध अनुयांमध्ये आनंदाची लाट उसळली आणि विदर्भात शास्त्रशुद्ध अनुग्रहितांचा परमार्थ सुरू झाला. प्रचंड आध्यात्मिक व्याप उभा करून अवघा हल्लकल्लोळ घडवित आहात. शांत, स्थिर आणि प्रसिद्धी परांगमुख आपले कार्य डॉक्टर काकांची परंपरा अधिक समृद्ध करीत निघाले आहे. आता उरलो उपकारापुरता या वचनाप्रमाणे आपण कार्य पुढे नेत आहात. सुंदर हस्ताक्षर, परिपूर्णतेचा आग्रह, उत्साहानं कार्यपूर्ती करणं आणि नेमकेपणा यांनी आपण माझी आत्मचर्चा उदंड साधत आहात. तुम्ही संतजन, कृपाळू सज्जन या वचनाप्रमाणे आपण आपल्या अनुयायांची आत्यंतिक काळजी घेता आणि मग आपसुकच साधका तू माऊली आणि आपल्या वाणीमध्ये मग पिके सारस्वत तुझ्या पावली असं आपलं कारुण्य अनुभवास येतं. सद्गुरू कार्य तत्पर आपण आणि आपल्या अर्धांगिनी आपणा दोघांसही दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करून हे कार्यगौरव पत्र आपणास अर्पण करीत आहोत. हरिओम तत्सत. आपला शिवगड परिवार. राम. नमस्कार करतो सुरेंद्र दादा. असे हे कार्यगौरव पत्र आणि असा हा आमच्या सुनील काकांचा सन्मान आणि सत्कार. आमच्या सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतोय. कधी एकदा प्रगट व्हावे असं वाटत होतं. वैयक्तिक आपण सुनील काकांशी जेव्हा बोलतो तेव्हा एवढं सगळं बोलू शकत नाही, पण आपल्या सगळ्यांनी मिळून आज हा आनंद साजरा केला आणि त्या निमित्ताने सुनील काकांचा सत्कारही आपण सगळे मिळून करू शकलो आणि तशी संधी सुनील काकांनी आणि काकूंनी आम्हाला दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. पुढे सर्व साधकांना अशी विनंती करतो की त्यांनी काकांना वैयक्तिक शुभेच्छा द्याव्या आणि नमस्कार करावा. जसे रोज नाही
पुढे सुनील काकांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या या स्वागताला उत्तर देऊन आम्हाला मार्गदर्शन करावे. दादा, एक 2 मिनिटं फक्त मला बोलायचं होतं, जर का थोडस हे असेल तर. अ, बोला. मी सर्वांची एक परवानगी मागून एक 2 मिनिटं फक्त मला माझ्या भावना व्यक्त करायच्या होत्या. आणि मग आपण काकांच्या आशीर्वचनाकडे जाऊया. तर सगळ्यात पहिले मी सर्वांना नमस्कार करतो, सर्व साधकांना, सुनील काकांना नमस्कार करतो आणि सर्व उपस्थित साधकांना नमस्कार करतो. हा सगळा जो प्रवास आहे, हा सगळा जो कार्य गौरव बाबांचा झाला, याच्यामध्ये हे बघून खरंच आमच्या सर्वांना म्हणजे आनंद, आपल्या सर्वांसारखाच गगनात मावना असा आनंद हा असा आहे. आणि या सगळ्या याच्यासाठी मी सर्वांपेक्षा लहान आहे, वयाने म्हणा, ज्ञानाने म्हणा, पण तरी माझ्या भावना इथे 2 मिनिटांमध्ये व्यक्त करू इच्छितो. आम्हाला आमच्या म्हणजे काकांच्या रूपाने आम्हाला आमच्या घरामध्ये हा एक मी त्याला म्हणेन की ज्ञानदीपक आम्हाला लाभला आहे. आणि या ज्ञानदीपकामुळे आपणा सर्वांसारखेच आमचे पण आयुष्य हे उजळल्या गेलेले आहे. या ज्ञानदीपकाचा प्रकाश आमच्या सर्वांच्या आयुष्यात पडलेला आहे. आणि जसं की मला एक छोटूसा श्लोक याबद्दल यावेळेला बोलावासा वाटतो. दीपो नाशयते ध्यातम धनारोग्य प्रयच्छति कल्याणाय भवती एवं दीपज्योती नमस्तुतम. याचा अर्थ असा होतो की हा जो प्रकाश आहे, हा प्रकाश नेहमी अंधाराचं, म्हणजे या रूपी आपण या ठिकाणी आपण या रेफरमध्ये आपण अज्ञान रूपी अंधाराचं म्हणूया, नाश करतो. हा प्रकाश धन म्हणजे आता इथे फिजिकली न घेता आपण सुख घेऊ, खरा आनंद घेऊ. आणि आरोग्य हा आपल्याला दिव्याचा प्रकाश जो आहे हा आपल्या आयुष्यामध्ये आणतो. आणि या प्रकाशाने आपल्या सर्वांचं कल्याण होतं. कल्याण आपल्याला आता माहिती आहे, आपण सगळेजण, की खरं कल्याण काय आहे. अशा या दिव्याला, अशा या प्रकाशाला मी नमन करतो. असा या श्लोकाचा शेवटचा अर्थ आहे की या प्रकाशाला, या दिव्याला मी नमन करतो. आणि आपण सर्वांप्रमाणे मी जसं म्हटलं की आपण सगळे कृतकृत्य आम्ही पण आहोत की हा असा ज्ञानदीपक आमच्या म्हणजे माझे वडील या रूपाने मला बघायला मिळाला. कसं आहे की आपण सर्वांनी याचं प्रचिती पण घेतलेली आहे आणि आपण याचं कौतुक केलेलं आहे, सत्कार केलेला आहे. आणि एक इन जनरल जगराहाटी आपण ज्याला म्हणतो, ती अशी असते की आपण नेहमी या प्रकाशाचं, या दिव्याचं आपण नेहमी उपकारात राहतो आणि राहायला पाहिजे. कारण की त्याच्यामुळेच आपल्या आयुष्यातला अंधार हा दूर होतो. पण इथे एक अजून छोटीशी गोष्ट मला ऍड करायची आहे, ती अशी की जगराहाटीनुसार महत्व दिव्याचंच असतं. म्हणजे अलबत्त ते कधी कमी पण नसतं, कारण की दिवा हाच प्रकाश हा पसरत असतो. पण आपणा सर्वांना माहित असेल की एक अशी गोष्ट आहे की जी सेल्फलेसली, स्वतःचा विचार न करता या दिव्याचं महत्व, या दिव्याचा प्रकाश, या दिव्याचं महात्म्य वाढवण्यासाठी सतत कार्यरत असते, नव्हे तर सतत जळत असते. आणि ती असते त्या दिव्याची वात. आपण आपल्या जगराहाटीनुसार हा आपण उल्लेख हा नेहमी दिव्याचा करतो, त्याच्या प्रकाशाचा करतो. पण जळणाऱ्या वातेचा उल्लेख हा किंवा त्याचं महत्व कुठेतरी आपल्या याच्यातून दुर्लक्षित म्हणणार नाही मी, पण कुठेतरी ते थोडंसं आपण वी टेक इट फॉर ग्रँटेड की अरे दिवा आहे म्हणजे आहे, पण त्या वातेला उल्लेख बरेचदा आपल्याच्याने पाहिजे तसा प्रमाण होत नाही. आणि या दिव्याची आणि ही वात सेल्फलेसली नेहमी जळत असते. आणि बाबांच्या या प्रवासामध्ये, या बाबांच्या ज्ञानदीपक बाबा या लेवलला येईपर्यंत जी जळणारी वात आहे ती माझी आई आहे.
माफ करा. तर आणि शब्दामध्ये आईने बाबांना बांधल्यामुळे बाबांना तिचा उल्लेख आधी करता नाही आला, कारण की मी जसं म्हटलं ना सेल्फलेस, तर तिचं सेल्फलेस हे या लेवलचं आहे की माझा उल्लेख पण कुठे करू नये आणि माझं नाव पण कुठे घेऊ नये. माफ करा, थोडा भावनिक क्षण आहे माझ्यासाठी. अद्वैत बोले थोडं. अद्वैत. तर त्याच्यामुळे आईने बाबांना शब्दामध्ये बांधलेलं होतं, त्यामुळे मुरगुडला सुद्धा बाबांना हा उल्लेख बाबांनी टाळला, कारण की आईची इच्छा होती की तिचं कुठेही नाव नाही घ्यायला पाहिजे. पण मी शब्दात बांधलेलो नाहीये, त्यामुळे मला मी हा ऑकेजन घेतो आणि बाबांची जी इच्छा होती की आईचं या कार्यामध्ये पूर्णपणे नाव घ्यावं, ही बाबांची मनापासूनची इच्छा होती, ती आज मी पूर्ण करू इच्छितो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या सेल्फलेसने जगणाऱ्या वातेचा सत्कार बाबांच्या हाताने व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो. तर मी बाबांना विनंती करेन की त्यांनी आईचा आपल्या सर्वांच्या मते सत्कार करावा. अतिशय आगळा वेगळा प्रसंग आहे. काकूंना सुद्धा साष्टांग नमस्कार करतो आणि सुश्रुत दादांचे खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या सर्वांच्या वतीने आमच्या मनातली गोष्ट बोलून दाखवली आणि आमच्या मनातली कृती करवून घेतली. आम्हा सर्वांना पण असं नेहमी वाटत असतं की शैला काकू अगदी बरोबरीने काकूंच्या कार्यामध्ये आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये सतत अग्रेसर असतात. पण जशा ते सुनील काकांना शब्दामध्ये बांधून घेतात, तशा आम्हा सर्वांना सुद्धा शब्दामध्ये बांधून ठेवतात आणि कुठेही स्वतःचा उल्लेख होऊ देत नाही किंवा त्या करू देत नाही. आज सुश्रुत दादांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या सर्वांच्या भावना प्रकट होण्यासाठी वाट करून दिली. पुन्हा शैला काकूंना नमस्कार करतो आणि कार्यक्रमाला पुढे ने सुनील काकांना आज ते सत्कार लावलं होतं अशी अद्वैतला बोलू देत, अद्वैतला बोलू विनंती देत. करतो की त्यांनी आमच्या या स्वागताला उत्तर देऊन आमचे मार्गदर्शन करावे. पंकज, अद्वैतला बोलायचं ना, अद्वैतला बोलू दे ना. हा, अद्वैत दादा, आपण जर ऑनलाईन असाल तर आपण सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीने आणि तुमचे स्वतःचे मनोगत या स्वागताच्या प्रसंगी व्यक्त करावे असे मी तुम्हाला विनंती करतो. स्वतः सर्वांनी मनोगत व्यक्त करताना वातीचा उल्लेख केला. मी आईला म्हणजे
सावलीसारखं म्हणेल. म्हणजे आज बाबांच्या कार्यामध्ये म्हणजे म्हणजे सावलीसारखी बाजूला उभी राहणारी किंवा प्रत्येक गोष्ट नियोजन सर्वांना बांधून ठेवणं आणि तेवढाच म्हणजे बरोबरीने अभ्यास करून तिचं सुद्धा वैयक्तिक प्रवचन देणं हे आईचं अतिशय काय म्हणतात त्याला म्हणजे उल्लेखनाची गोष्ट मला वाटते, उल्लेखनीय गोष्ट आहे. आणि म्हणजे नुसती बाबांच्या कार्यात साथ म्हणून नाही, पण तिच्या स्वतःचं कार्य पण वाढवणं आणि स्वतःचा अभ्यास करून स्वतःचा वर्ग सर्वांना मार्गदर्शन करणं हे मात्र म्हणजे काय म्हणतात त्याला आईचं कार्य खरंच उल्लेखण्याचं आहे मला असं पर्सनली वाटतं. कारण की म्हणजे एखाद्याला साथ देणं ही गोष्ट बरोबर, पण ते साथ देत असताना दुसऱ्यांना सुद्धा सांभाळणं, स्वतःचा अभ्यास करून कुठेतरी स्वतःचं कर्तव्य पार पाडणं, या गोष्टी मात्र आईनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडल्या. बाकी सगळे जे बोलले ते तर अगदी बरोबरच आहे, पण ही एक छोटीशी गोष्ट मला याच्यात ऍड करावीशी वाटते. धन्यवाद. धन्यवाद सुश्रुत अद्वैत दादा. खरंच नुसती साथ देणं नाही तर कार्य उभं करण्यामध्ये मदत पण करणं, प्रत्येक वेळी प्लॅनिंग मध्ये आणि प्रत्येक वेळी योजनांमध्ये, एखादा कार्य पुढे नेण्यामध्ये, एखादा अभ्यास वर्ग आखून तो चांगल्या पद्धतीने पार पडेल, या सगळ्या कार्यांमध्ये शैला काकूंचा सहभाग नेहमी मोलाचा राहिलेला आहे. आणि त्यांनी फक्त सहभाग ठेवून स्वतःचं नाव कधी पुढे येऊ दिलं नाही, किंबहुना त्यांना त्याची कधी गरज वाटली नाही. कारण सुनील काकांचं ते अर्धांगच आहे. तर सुनील काकांचं कार्य हे त्यांनी माझं कार्य किंवा स्वतःचं कार्य म्हणून पुढे नेलं आणि प्रत्येक कार्यामध्ये सुनील काकांचा सहभाग त्यांनी सुनील काकांच्या प्रत्येक कार्यामध्ये आपला सहभाग त्यांनी प्रकट केलेला आहे. मी आता सुनील काकांना विनंती करतो की त्यांनी स्वागताला उत्तर द्यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. रामकृष्ण हरी. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन करतो. या जे श्रेष्ठ मंडळीमध्ये माझी आई पण यावेळेला सहभागी झाली, त्या आईला नमस्कार करतो. आणखीन एक गंमत, ह्या ऑनलाईन वर्गात माझ्यावर आईसारखं प्रेम करणाऱ्या नीलाताई दातार, आज त्या प्रेमापोटी मी त्यांना वंदन करतो. रोज पठणाकरता मी त्यांना वंदन करत होतो. आज मातृप्रेमासाठी मी नीलाताई दातारांना वंदन करतो. एवढी मोठी साधक मंडळी उपनिषदांना हजर राहते, हे डॉक्टर काकांचं वाक्य आहे. आणि म्हणून त्या सर्व साधकांना मी मनपूर्वक नमस्कार करतो. सत्कार सोहळा तुमच्यामुळे आहे. तुम्ही ज्या पद्धतीने स्वतः मोक्षरूप होण्यासाठी ऐकत आहात, ही तुमची तळमळ मला सांगण्यासाठी प्रवृत्त करते. म्हणजे मुख्य गोष्ट तुमची तळमळ आहे आणि माझं सांगणं हे दुय्यम आहे. पण त्या तळमळीपोटी मला पण अभ्यास करावा लागतो. आणि आतापर्यंत होत असलेलं हे जे कार्य आहे हे तुम्हामुळे झालं. मी त्या कार्याला निमित्त झालो. डॉक्टर काकांनी कार्य गौरव केला त्या दिवसापासून आता हे देव कार्य झालं. कारण श्री गुरूंना गुरुदेव शब्द आहे आणि गुरुदेव असल्यामुळे
ब्रह्मस्वरूप असल्यामुळे हे आता देवकार्य म्हणून चालवायचं आहे. हे सुनीलचं कार्य म्हणून नाही समोर आणायचं. हे डॉक्टर काकांचं कार्य म्हणून आपल्याला समोर न्यायचं आहे आणि मनापासून अभ्यास करून मोक्ष मिळवायचा. आपल्या कार्याचा उद्देश संख्या वाढवणे हा गौण आहे आणि मोक्ष मिळवणे हा प्रधान आहे. म्हणून अभ्यासाला लागायचं. अर्धांगिनीला हातात हात घालून अभ्यास कर अशी काकांनी आम्हाला आज्ञा केली होती आणि ती सगळं घर सांभाळून अभ्यास करते. तर प्रकरण पूर्ण झाल्यानंतर तिचं होईपर्यंत तू पुढच्या प्रकरणाला जायचं नाही अशी मला डॉक्टर काकांनी एक तंबी पण दिली होती. त्यामुळे तिचं ते प्रकरण पूर्ण झाल्याशिवाय मला पुढचं सुरू करता येत नसे. तोपर्यंत तेच प्रकरण पुन्हा पुन्हा वाचायचं, पण पुढचं नाही वाचायचं, कारण गुरूंची आज्ञा होती. शिवगडला हिनी आपलं जीवन कसं समर्पित केलं. अत्यंत आधुनिक घरातून आलेली आहे आणि आधुनिकीकरणाच्या विचारांमधून स्वतःमध्ये बदल घडवून आणले. पण मला पुन्हा शिवगडला जाताना सांगितलं की तुम्ही माझ्या नावाचा उल्लेख करणार असाल तर मग मी येतच नाही. म्हणून पांढरकवड्याला सुद्धा वर्ग होत असताना मी बोलायला लागलो की ती खांबाच्या आड दडून राहायची, दिसायची नाही. अशा पद्धतीची जी वृत्ती आहे सध्या मला खुणवते आहे, तुम्ही बोलू नका या विषयावर. हा जो भाग आहे त्यामुळे माझ्या बाचेला या ठिकाणी मला आवरावं लागतं. अनेक आचार्य मला शिवगडला म्हणल्या की तुम्ही शैलाताईंचं नाव नाही घेतलं, पण तेवढा ब्लॉट मला सहन करावा लागला, पण मला उल्लेख नाही करता आला. आज मुलांनी तो केल्यामुळे पंकज, पद्माकर, सुरेंद्रदेव ह्या लोकांनी या गोष्टीला समोर आणल्यामुळे मग मला दोन शब्द बोलता आले. मी सुरू केलं असतं तर आवडलं नसतं तिला. फार प्रसिद्धी परांमुख आहे, फार दूरच ती त्यापासून. आपला विषय आहे की डॉक्टर काकांनी हे मोक्ष कार्य आपल्यासाठी मांडून ठेवलं आहे, म्हणून हे देवकार्य आहे. या देवकार्यामध्ये सगळ्यांनी सम्मिलित होऊन आपला जीव ब्रह्मरूप करून घ्यावा आणि त्यासाठी मला निमित्त केलं आहे. निमित्त म्हणून मी कार्य करायला पूर्णपणे तयार आहे. सामर्थ्य म्हणून सद्गुरू उभे आहेत आणि कार्य करण्याची उत्तेजना आपण घेतलेली असल्यामुळे आपण कार्यसम्मुख आहात. बहुतांश सगळ्यांनी ब्रह्मरूप व्हावं एवढी मी डॉक्टर काकांच्या श्रीचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना त्यात यश डॉक्टर काका देतील ही खात्री व्यक्त करतो. आनंदाचे तू मूळ, तेथे आटती प्रमाणांचे जळ, आपणा सारिखे सकळ करून ठेवले. सगळ्यांना डॉक्टर काकांनी डॉक्टर काकाच करून ठेवलं. पंकजनी उदाहरण दिल्याप्रमाणे लोखंडाला परीस सोनं करतं, पण लोखंडाचा परिसच करणं हे सद्गुरूंचं वैशिष्ट्य आहे. डॉक्टर काका त्या वैशिष्ट्याचे असलेले सर्वश्रेष्ठ सद्गुरू आहेत आणि अशा सद्गुरूंच्या चरणी आपणा सगळ्यांच्या मोक्षाकरता मी प्रार्थना करतो आणि ह्या कार्यामध्ये तत्परतेने सगळ्यांनी मोक्षार्थ सहभागी व्हावं. आपल्या अडचणी विचारावे. आम्हाला दोघांनाही, माझ्यापेक्षा हिला खूप फोन येतात अडचणी विचारण्याचे. माझ्याशी बोलायला लोक भीतात, संकोच करतात, पण हिला सतत फोन असतात. 4 पिढ्या घरात सांभाळून अभ्यास करून सगळ्यांच्या फोनला उत्तर देण्याचंही काम ती करते. तर तिचा सहभाग केवढा मोठा आहे. तो सहभाग आपल्या सगळ्यांच्या मोक्षाकरता उपयुक्त ठरो आणि आपल्याला त्याचा लाभ हो आणि डॉक्टर काकांची कृपा आपल्यावर बरसो एवढी मी शेकडो लोकांना प्रार्थना करतो आणि माझा शब्द थांबवतो. राम कृष्ण हरी. हे शब्द सुमन डॉक्टर काकांना आणि आपणाला समर्पित. आपण बोलू शकता.
रामकृष्ण हरी. सुनील काका तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो आणि सर्वांना अशी विनंती करतो की सर्वांनी सुनील काकांची वैयक्तिक बोलून त्यांचं स्वागत करावं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे. आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचे बोलणे आणि नमस्कार झाल्यानंतर आजचा स्वागताचा कार्यक्रम इथे संपन्न होईल आणि उद्या पुन्हा उपनिषदाच्या अभ्यास वर्गाला नियमित वेळेप्रमाणे सुरुवात होईल. सर्वांना अशी विनंती करतो की त्यांनी सुनील काकांचे आशीर्वाद घ्यावे. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. पण नमस्कार करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुनील दादा रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका नमस्कार. आणि आम्हाला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप आनंद वाटला. रामकृष्ण हरी काका. पण हा कार्यक्रम खूप छान वाटला. रामकृष्ण हरी काका. आमच्या मनातलं बोलले सगळे. रामकृष्ण हरी काका. हो. रामकृष्ण हरी काका. अध्यात्म मुनी मज ज्ञानी नतमस्तक होते तव चरणी अशा या अर्ध नारी नटेश्वर सुनील काका व शैला काकूंना माझा नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो जातात रामकृष्ण हरी दोघे जण. रामकृष्ण रामकृष्ण. छान झाला प्रोग्राम, छान झाला. रामकृष्ण हरी काका. नंदिनीताई काका नमस्कार करते. साष्टांग नमस्कार. तुम्हाला आणि काकूंना नमस्कार करतो. दोघांनाही नमस्कार. ताई काका नमस्कार. काकूला व्हिडिओ सुरू करायला सांग पंकज. दीपकराव नमस्कार. रामकृष्ण. व्हिडिओ सुरू करा काकू. दीपकराव तुला कधी संधी मिळाली की येतो दीपक पलीकडे हो फोन करून घे. शैला काकू तुम्हाला प्रथम नमन. सुनील काका तुम्हाला नमन. सायली आणि सीताराम शब्द येतो पहिले, राधेश्याम शब्द येतो पहिले. आणि सायली सुरू करा. नमस्कार करते डॉक्टर साहेब दोघांनाही. मोहनराव नमस्कार. वासंती नमस्कार. नमस्कार. सायली आणि राम खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. काका रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. सायली आणि राम भटकर मला बोलायचंय. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काकू. शैला काकू नमस्कार करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हो ना व्हिडिओ. रामकृष्ण हरी अंकल. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. खूप खूप अभिनंदन अंकल. रामकृष्ण हरी काका. प्रणाम. अभिनंदन काका. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी काका. आज एक दोन शब्द बोलते काका की मला जेव्हा कल्पना काकांनी मला जेव्हा गीता शिका असं सांगितलं, तू गीतेचा अभ्यास कर आणि त्यानंतर लगेचच एक 5-6 दिवसात लुले काकांनी गीता शिकवायला सुरुवात केली. हा एक काकांनीच नियोजन करून ठेवलं होतं असं मला वाटतं. आणि काकांच्यामुळे आणि लुले काकांच्यामुळे जीवनाकडे बघायची खूप छान दृष्टी मिळाली.
सुखी आणि समाधानी आनंदी जीवन कसं जगायचं हे शिकता आलं. रोजचं त्यांचं ज्ञानामृत ऐकल्याशिवाय आता चैनच पडत नाही आणि ते दिवसभर ते अंगात मुरवण्याचा मी प्रयत्न करत असते. तुमच्या दोघांचे खूप खूप अगदी मनापासून तुम्हाला साष्टांग दंडवत करते आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आला त्याबद्दल देवाचे खूप आभार मानते. दोघांनाही नमस्कार काका. नमस्कार. साष्टांग नमस्कार काका. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शैलूताई आपला व्हिडिओ चालू कर. शैलूताई आपला व्हिडिओ चालू करावा. बोलले का आपले? आज खऱ्या अर्थाने हा सत्कार सोहळा जो होता पूर्ण झाला. शैलूताईच्या उच्चारापासून तो अर्धवट होता. सारखं मनाला ते लागत होतं. अद्वैत आणि सुश्रुतचे खूप खूप आभार की त्यांनी पुढाकार घेतला आणि आज तुम्हालाही बोलतं केलं. तुमच्या मनातले 2 शब्द का होईना आम्हाला ऐकायला मिळाले. आमच्या बहिणीबद्दल खूप खूप अभिनंदन आणि आभार. स्वातीताई अगदी अगदी खरं बोललात, मनातलं बोललात. कार्यक्रम संपल्यावरती मी शैलाताईंना पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की तुम्ही तुमची जिद्द खरी केली. म्हटलं तुम्ही काकांना नाव घेऊ दिलं नाहीत त्या ह्याच्यामध्ये. हो ना. तिथे ती रुसून बसली असती, तिथे रुसून बसली असती म्हणून थांबावं लागलं. नाही मी संपल्यावर पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो. म्हणतात तुम्ही जिंकलात म्हटलं. खरंच आहे. म्हणजे परमार्थ किती आपल्या रक्ताच्या प्रत्येक कणात भिनलेला असावा ह्याचं शैला ते उदाहरण आहे. खरंच आहे. नाहीतर बायका क्रेडिट घ्यायला टपलेले असतात. खरंय. काहीच न बोलता सगळं बोलून गेली. आता सुद्धा त्या अजून सुद्धा व्हिडिओ ऑन करत नाही. सैला ते काहीच न बोलता सगळं बोलली. काहीच न बोलता सगळं बोलली ती. खरंय खरंय अगदी खरंय. शैला काकू आज कार्यक्रमाच्या संचालनाची धुरा माझ्याकडे आहे आणि मी संचालन करता म्हणून तुम्हाला केलं सुरुवात. माझा व्हिडिओ ऑन आहे कॉन्स्टंट, पण माहित नाही तुम्हाला दिसला नाही. काही नाहीये. कारण आहे मला वाटतं ईश्वरी तुम्हाला मदत करून राहिला आहे. दिसत नाहीये पण माझा व्हिडिओ ऑन आहे. म्हणजे चला चल तुला एकदा असं होऊ शकत नाही. असं होऊ शकत नाही. व्हिडिओ ऑन आहे आणि तू दिसत नाही. नाही ऑन आहे. व्हिडिओ ऑन आहे माझा. त्याला तुम्हाला नमस्कार. शैलाताई तुम्हाला माताजी म्हणते, तुम्हाला साष्टांग नमस्कार करते. हा साष्टांग नमस्कारांना माऊली आहे ती, सगळ्यांची माऊली आहे. साष्टांग माऊली आहे, नमस्कार. खरंच माऊली आहे. अगदी इतक्या गोड आणि प्रेमाने समजावून सांगतात ना, शंका विचारली की खूपच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू खूप खूप अभिनंदन. नमस्कार करते. शैला काकू नमस्कार करतो. रामकृष्ण हरी अंकल आंटी. शैला सोबळ्यांना माझा पण साष्टांग नमस्कार. नमस्कार करतो. हो तुला पण. तो खऱ्या अर्थाने यशस्वी पुरुषाच्या कार्यामध्ये पत्नीचा 50% हिस्सा असतोच. त्यामुळे आपलं कार्य हे त्यांच्याशी निगडीतच आहे. त्यामुळे दोघांनाही मी नमस्कार करतो. नमस्कार करतो. दोघं एका फ्रेम मध्ये यायला हरकत नाही शैला ती. आता दादाने ऑफ केलाय, तुम्ही ऑन केला तर. रामकृष्ण हरी. दोघंही ऑन आहे, एका फ्रेम मध्ये येत नाहीये. हा ऑन आहे. दोघंही ऑन आहेत, सगळे एका फ्रेम मध्ये नाहीये. नाही म्हणून म्हटलं की एका फ्रेम मध्ये या. आता ते कसं तुम्ही सतत असे वेगवेगळे पळत असतात. एका फ्रेम मध्ये असतात तर वेगवेगळे दिसतात. फ्रेम मध्ये वेगवेगळे असून एकच आहेत ते. नाही. वा वा नमस्कार. तुम्ही व्हिडिओ सुरू करा आता. फ्रेम मध्ये आले. आमचं भाग्य आहे आज तुम्ही एका फ्रेम मध्ये दिसून राहिले. असला तरी आम्हाला कधी कधी तुम्हाला दोघांना द्वैतात पाहायला आवडतं. असं बरोबर बसलेलं. द्वैतात नाही, अद्वैतातच आहे. द्वैतात म्हणून काय नाही शैला मला शब्द नाही म्हणून तुमचं वर्णन करायला माझ्याजवळ शब्द नाहीये. शिवा बापूची शक्ती कधी पालक राहत नाही.
काका काकू नमस्कार. एकदा धर्माने आणि आणि आता साधकांनी एकत्र आणलं. दादा आणि शेणदादा आयुष्यात येणं हे सौभाग्य आहे. मला सौभाग्य म्हणतात. सौभाग्याचे अर्थ खूप वेगवेगळ्या टप्प्यावर असतात, पण हे खरं सौभाग्य आहे आमचं की तुम्ही लोक आमच्या आयुष्यात आहात. अगदी खरं आहे वीणा, अगदी खरं. जसं देवच संतांचं रूप घेऊन अवतरण घेतो भक्तांसाठी म्हणतात, तसं आमच्या दृष्टीने तुमच्यासाठी तुमचं हे अवतरण आहे आमच्या सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी. खरं आमच्यासाठी तुम्ही लक्ष्मीनारायण खरंच. हेच आहात तुम्ही आमच्यासाठी. आणि तुमच्या मुखातून आम्हाला ज्ञान मिळतं हे आमचं खूप सद्भाग्य आहे. विठ्ठल रखुमाई, तुमचा आशीर्वाद आम्हाला अखंड मिळू दे. आणि डॉक्टर काकांचं जे शब्द आहे की जीवन सार्थक करा, ते तुमच्या आशीर्वादानेच आमचं जीवन सार्थक होईल असा मला विश्वास वाटतो. खरंय खरंय. वीणा नेहमी म्हणते या जन्मातच मोक्ष मिळवायचा आहे. तुम्ही दोघांनी दिलेल्या प्रेमाचा आणि ज्ञानाचा आज पूर्णपणे तुम्हाला सादर अर्पण करतायत सर्वजण. डॉक्टर काकांनी तुम्हाला इतक्या छान आदर सत्कार केलेला आहे तुमचा. तिथे आम्ही पामर, आम्ही नुसतं प्रेमाने नमस्कार करतो आणि तुमचा आदर करतो आणि तुमच्याकडून आणखीन ज्ञानाची अपेक्षा करतो, प्रेमाची अपेक्षा करतो. नमस्कार. आम्हा साधकांची पुण्याई समोर विठ्ठल रखुमाई, आमची पुण्याई आहे खरंच. बरोबर आहे. खरंय खरंय. खूप छान. असं बघायला आणि अनुभवाला सुद्धा खूप नशीब लागतं जे आमचं आहे. फार छान, फारच छान. विठोबा रखुमाई. वा. हो. हा सुद्धा ऑनलाईन अपूर्व सोहळा झालाय आणि अद्वैत आणि सुश्रुतला तर इतकं भरून येत होतं. सुश्रुतला त्याच्या भावना बघून आम्हाला सुद्धा खूप डोळ्यात पाणी येत. फार छान बोल. आणि त्यांनी आईला पुढे केलं, आणलं. हो खरंय ना. दिवा माझं नाव नको पडलं आणि शब्दात अडकवलं असं त्यांनी सांगितलं. मी शब्दात अडकलेला नाहीये म्हणल्या. फार छान त्यांनी सांगितलं आणि सगळ्यांच्या मनामध्ये हीच भावना होती आणि ती त्यांनी छान व्यक्त केली. खरंय. शैलाताई अपूर्व आहेत. म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या कालचा विमेन्स डे वगैरे झाला, योग्यच आहे, ते छानच आहे. पण स्त्रीचं समर्पण, सहचर्य कसं असतं हे अपूर्व उदाहरण आहे शैलाताईंचं. घर कुटुंब सगळं सांभाळून आपल्याला अध्यात्म परमार्थ पूर्णत्वाने सर्वार्थाने करता येतं हे त्यांनी उदाहरण स्वतःच्या उदाहरणाने घालून दाखवलेलं आहे आपल्याला. आपण किती किरकोळ कारणं सांगतो, माझ्याकडे पाहुणे आले आणि मला काय गावाला जायचंय, आज मला काय झोपच लागली, इतकी फालतू कारणं असतात. ही सगळी ही त्यांच्या डिक्शनरीतच नाहीयेत. इतकं कर्तव्य दक्ष त्यांनी संसार केला. काका म्हणले तसे की 4 पिढ्या त्यांचे सासरे, पती, मुलं, सासूबाई, नातवंड, सुना, खूप अवघड गोष्ट आहे. हे सगळ्यांना सांभाळून तारेवरची कसरत आहे आणि स्वतःचा त्यांनी आत्मोन्नती केली, आत्मविकास केला. नवऱ्याच्या हातात हात घालून काकांचे सगळे डॉक्टर काकांचे आदेश दोघांनी इतके काही समर्पण केलेलं आहे काकांच्या आदेशाचं, काही मी बोलूच शकत नाही ह्याच्यावरती. आणि वेगळ्या अर्थाचा विमेन्स डे आहे हा. हो. कुठल्या क्षेत्रात आहेत, पण हे क्षेत्र आहे, हे प्रसिद्धीपणामुखच क्षेत्र असतं हे मुळामध्ये. आणि त्यातून ते शैलाताई आहेत. अजिबातच बोलणार नाही, पुढे येणार नाही, सांगणार नाही, काहीच नाही, पण त्यांचा पराक्रम तितकाच मोठा आहे.
आज आमच्यासाठी त्या खुल्या आहेत, कुठलीही शंका विचारायला, काही सांगायला. आम्ही धन्य आहोत खरं ह्याच्यामध्ये. पिढ्यानं पिढ्याचा त्यांच्या घरातला वारसा आहे हा. सार्थपणे सगळ्या पिढ्या त्या पुढे नेत आहेत. फार कौतुकास्पद, अभिमानास्पद आहे खरंच. दिवा तर आहेच, सात्विक, सौम्य, हो. शांत, स्निग्ध, हो. ज्ञानाचा प्रकाश हो. टाकणारा. पण ती वात आहे, तो सुश्रुत म्हणाला तसं, ती साधना आणि समर्पण यांचं अतिशय उत्तम असं उदाहरण ती वात आहे शैलाताई. खरंय खरंय, अगदी खरंच ते त्यांनी उदाहरण मातीचं इतकं सुंदर दिलं. प्रकाश दिसतो, ज्योत दिसते, ज्योतीवर कविता प्रकाश कळी म्हणतात आणि काय म्हणतात हे कौतुक होतं. पण ती सतत तेवणारी जी असते वात, ती जळत असते आणि एक वात संपली की दुसरी वात लावावी लागते. त्याच्याशिवाय प्रकाश अखंड राहत नाही. आयुष्याची त्यांनी खरोखर वात केलेली आहे त्यांच्या. अखंड वात आहे. असते दोघं एकही शब्द बोलत नाहीत, आता आपण एवढं बोलतोय. आम्हाला न बोलता सगळं कळतं ते काय म्हणतायत, आमच्याशी काय बोलतायत ते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. थांबूया आता.